तर मंडळी तुम्ही बघू शकताय गाय थोडीशी ॲग्रेसिव्ह असल्यामुळं गाय हळदी कुंकू लावून काय देणं झाल्या तरी मालकाला हात लावून देत नाही, पण तरी बी त्याची मालकाची इच्छा असल्यामुळे तिचं एक गाईचं ढोळ जेवण एक बनवण्यासाठी गावातली 4 माणसं मंडळी व लेडीज मंडळी सर्व आलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता सगळं महिला मंडळ हे आलेलं आहे. तर कार्यक्रम एकदम अतिशय सुंदर झालेला आहे. आता फक्त राहिले काय म्हणजे फक्त आता ते लाडू आणि जिलेबी ते न्यायचं आहे. आणि ते कुठले पदार्थ हे करतायत, कुठले पदार्थ खाते ते वहिनी तुम्ही हातात घ्या, नाना तुम्ही हातात घ्या, दोघांनी तिकडं जावा. तुम्ही वहिनी सारा पुढं तुम्हीच सारा, नाना तिकडं तुम्ही थांबा द्या दिलं नुसतं दाखवा ते कुठले पदार्थ खाते. नाना दावं धरू नका, तिच्या इच्छेनं कुठला पदार्थ खाते ते बघूया. नाही लागत, वर सारा तर आता मालकाचंच कॉम्बिनेशन झालंय. आता कुठलं कॉम्बिनेशन झालंय आता मालकाचं. नमस्कार मालक. आपण एक ढवळ जेवण, एक पारंपरिक सण व उत्सव, एक आपली देशी खिलार गाय म्हणून आपण कार्यक्रम घेतला. त्याबद्दल थोडीशी काय तुम्हाला एक वाटलं कार्यक्रम करावा म्हणून ते थोडीशी आम्हाला माहिती द्या. तुमचं नाव पहिलं सांगा. माझं नाव योगेश इंद्राव पोट. हां केराडी विटा. बरं हे आपण आता गाय कुठून आणली पहिली? गाय ही आपल्या घरच्या गायची आहे. बरं ती गाय कुठून आणलेली? ती गाय आपण वडव्यातून आणलेली होती. बरं. मग ते आटपाडी साईडची आहे. हां. सिद्धापूर खाणीतली गाय आहे. बरं. त्याच्या पोटची ही आहे. हां. आणि हिला आपण त्या गायला वळू भरलेला होता आपण ह्याचा सचिन पवार पासला पिंट्या म्हणून वळू होता. बरं. सचिन पवार. हा सचिन पवार ड्रायव्हर, सचिन ड्रायव्हर. बरं. टॉपचा बैल होता. हां. तो दाखवलेला होता आपण. हां. त्याच्या पोटची आहे. बरं. आता गायला ही कितवा महिना आहे? गायला हा 7वा महिना. 7वा महिना. गायचं ढवळ जेवण 7व्या महिन्यात करतात. फक्त हिला बैल कुठला भरलेला? आपण सलगरातला ही खंडेरी राजुरी. हां. तिथला फकड्या म्हणून बैल दाखवला. बरं. तो भरलेला आहे आता. अच्छा. बरं हे आता तुमच्यात मगातून बघतो मी बैल बी आहेत, शर्यतीचे बैल, पळाव बैल हे आहेत. आणि ह्याच्या मागचा बाकीचा कार्यक्रम कोण करतं? बाकीचा कार्यक्रम आमच्या मालकीन बघतात. बरं. कोणी थोडंसं माहिती सांगा तुमची. हां. माझं नाव स्वाती योगेश पोळ. बरं हे बाकीचं तुम्ही आता वहिनी हे बैल तर शर्यतीला नेले, तर बाकीचं मागचं वैरण ही बघ आपण म्हणजे कोण बघतो ह्याचं? बरं. आणि गाय मग आता बघतोय मी ॲग्रेसिव्ह बी आहे तेवढी. म्हणजे
म्हणजे जन्मल्यापासून त्यानं हातच लावून घेतलाय. बर बर बर. आणि पाठीवर हात फिरवायचा नाही, नील धरायचं नाही, हा पाणी लांबनच मारायचं. बर बर. म्हणजे अजिबात गोंधळून वगैरे देतच नाही. हा म्हणजे एकदम सलगरी टाईप मध्ये. अच्छा अच्छा अच्छा. तिची आई पण तशीच आहे हा आणि ही पण तशीच आहे. बर. आणि हिला आता दाखवलाय तो पण एकदम खंडेराचा त्याचा सलगर म्हटलाय, हा तो पण एकदम इधरा होईल. बर. त्यामुळे आपण शर्यतीसाठीच पैदाच करतोय. हा सध्या आपण ब्रीडिंग वरतीच काम करतोय. बर खिल्लार गायच्या एकदम टॉपचं ब्रीडिंग कसं घेता येईल. बर. आता तुम्ही तुमचा वळू पण मी बघितलाय. बर. तुमचा वळू पण मी एकदाची ब्रीडिंग घेणार आहे. तुमचा वळू पण टॉपचा आहे. तुम्ही आता ब्रीडिंगसाठी तुम्ही आता माहिती विचारली, ब्रीडिंग का करावं? ब्रीडिंग केलंच पाहिजे. त्यासाठी आपल्याला म्हणजे जे होणारी पैदास आहे हा ते फाउंडेशन म्हणा, त्याचं म्हणजे शरीर, सगळ्याच गोष्टी, कापडपणा हा. म्हणा, सगळ्या गोष्टी त्यामध्ये उतरल्या जातात. त्यासाठी पैदास ही अतिशय महत्वाची आहे. बर 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 बर. म्हणजे तुम्हाला म्हणजे रेटन खूप महत्वाचं आहे. अच्छा. त्यात वळू टॉपचा निवडणं ते पण महत्वाचं आहे. हां 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 हां. मंडळी, आपण आता थोडीशी त्यांची एक शर्यतीची बैल आहेत ते बी तुम्हाला दाखवतो. या इकडं ना नाही, हे आपण बैल बघूया. हा, ही गाय त्या पाडीची आई, ही तुम्ही मगाशी म्हणलेला ती. बर त्यानंतर दुसरा फोन झाला, बर ते पकड्या दाखवलेला, बर तो टॉपलाच पळालेला होता. बर बर 3 महिन्यात झाल्यानंतर भावाला दिला होता, चुलत भावाला. बर तो मेला. बर बर बर. काय करणार मेला काय कळलं नाही मला. हां हां हां. तो अतिशय तापड झालेला होता. बर मग ते आता तिसऱ्यांदा चौथ्यांदा गाभा येतात. बर बर बर. ही पुन्हा सलगर सोन्या दाखवला गेला. सलगर सोन्या दाखवला. बर बर. टॉपचा जोड दाखवला. अच्छा. बरं, आता हे शिया गायची थोडीशी माहिती सांगा. हे आपण ती म्हणजे जुनी गाय. बर त्यावेळेला होता त्यावेळेला मी हां गिर गाय घेतलेली होती. हां तिच्या पोटची गाय आहे. हां. आणि अतिशय म्हणजे शांत स्वभावाची आणि अतिशय म्हणजे प्रेमळ गाय. बर बर. आणि दूध आपल्याला ती गाय आहे हां तेव्हापासून आम्हाला घरात म्हणजे दूध कमीच नाही. अच्छा ही जरी बंद झाली तरी गॅसचे कोणती तरी मेलेली आहे. अच्छा त्यामुळे कोणती ना कोणती दुसरी गाय दूध आम्हाला चालू असते. बर. आता ते दुसरी एक पाडी आहे आता तुमची ती. ती आमची माझी दुसरी गाय होती. हां ती मी म्हणजे अशी माघारण्याची हिशोबाने घेतलेली होती. हां ती तिला तिच्या पोटची हां त्याच्या पोटची हां. शी कुठून आणली तुम्ही म्हटलं तुम्ही? ती वडिलांनाच त्या गाय बरोबर एक गाय दिलेली होती. बर बर बर. मग ती गाय त्याची माघार रिटर्न केली हां आणि त्याच्या पोटची आहे ठेवलेली आहे. ती पण पिंटे म्हणजे ती सचिन पवार आहेत ना, हां त्यांच्या त्या पिंट्या वळूची पाहिजे बर. ती आता गाभण आहे का आपली काय? गाभण नाही. नाही ना. अच्छा अच्छा. आता हे खोंड आहे. हा हे कोण आहे तो त्या गायचाच आहे. हां अच्छा. हे किती येतात म्हणता तुम्ही त्या पाडीनंतरचं का? वाढीनंतरचा जो 3 नंबरचा, 2 नंबरचा नेला. बर 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 बर. 3 नंबरचा. आहे का? हे शिंगाला काय झाले ते? ही शिंगाला की इथं म्हणजे दडकून पडला होता. इथे म्हणजे टाका राहिली. बर बर बर. त्यामुळे ते ही केलेलं होता. हां म्हणजे ॲग्रेसिव्ह आहे थोडासा ह्यो. अच्छा अच्छा. मग ह्याचं फेरं काय? ते वगैरे नाही. हे आपण आता म्हणजे जास्त झाले कमीच करणार आहे. बर. गिरायक आलं तर देणारच आहे. अच्छा. म्हणजे गिरायक आलं तर आपण हे बैल देणार बी आपण. आता किती महिन्याचा आहे तरी काय? 10 महिन्याचा बच्चा आहे. 10 महिन्याचा आहे का? अच्छा. म्हणजे अजून झोपला वगैरे काय? नाही का? बरं. म्हणजे अजून फेरं बी नाही, झोपला बी नाही अजून. बच्चा आहे म्हणून आपण हे केलेलं आहे. बरं ठीक. शेण दुसरं हे काय आहे? तिथून आणलेलं आहे. बर. खोंड आहे का? हा हे लय सलगरी एकदम तापड आहे. अतिशय तापड. बर. ती म्हणजे 10-15 जणांनी धरून आणलेलं आहे. हां 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 हां. एवढं मग गरम आहे की आट्यात नेला तर तो असं म्हणजे 5-7 गडी लागते त्याला. बर बर. एक तर ॲग्रेसिव्ह आहे. ह्याला झोपलाय वगैरे काय? पेर वगैरे चालायची. बर. पेर वगैरे चालायची. अच्छा अच्छा. आता शो घरातला टॉपचा मेन मेन कार्यकर्ता ह्यो सरदार. सरदार. ह्याचं नाव सरदार आहे. अच्छा अच्छा अच्छा. ह्याची थोडीशी माहिती आपण ह्यो बैल कुठून आणला काय? हा आपण गावातूनच घेतलेला होता. हां निखिल गायकवाड म्हणून हां. त्यांच्याकडून घेतलेला होता आपण. बर बर छोटा बच्चा असताना घेतला होता. बर त्यानंतर आपण ट्रेनिंग करून करून परत त्याला आता आणलाय टॉपला आणलाय. बर. मग आता शो वगैरे आदत वासरीतून ते टॉप
टॉपलाच पोहोचतोय. बर बर. आता ह्याचं कुठं कुठं फायनल आहे थोडीशी माहिती सांगू शकता तुम्ही? वांजुळीत आहे, हम्म. वांजुळीचं एक फायनल आहे. हा परत एक गावचं एक आहे हा आणि 3-4 आहे की आठवत नाही. बर. इथं अमरापूरमध्ये काय? पण चोराडचं एक आहे. हा अच्छा. अमरापुरातलं नाही काय. अमरापुरात बरं आता ह्याला पायऱ्यासाठी काय थोडंसं काय? पहिल्यासाठी अडचणी होती की म्हणजे आपला बैल हा दुई आतलाय, बर बर म्हणजे बाहेर आपला बैल चालत नाही तर गाडीवरती वरट्या कोणाला करून देत नाही. बर. गाडीवर स्पीड आहे जास्त. स्पीड आहे फक्त बाहेर त्याला म्हणजे गळा देणार मोड वगैरे बैल असताना ना, हा तर तो आतलं गाडीच देत नाही कोणाला. अच्छा, म्हणजे आदत वास्त्र घेऊन बी व्यवस्थित शिस्तात जातो. कसलं पण असो अच्छा. आजच्या उचलूनच घेऊन येतो. बरं ह्याच्या ड्रायव्हर कोण असतंय काहीतरी? ड्रायव्हर तो सचिन ड्रायव्हर कुशीलगड बर. असते तर 3-4 मोरा ड्रायव्हर. हां परत अमरापूरचा सोन्या ड्रायव्हर असतोय. हां असते असे 3-4 असते. बर बर बर. ह्यो आकडा कुठं टाकलेला होता ह्यो लाचचा आहे? मुजलाय आता आकडा ह्यो. आकडा माहिती नाही ना सर, मी बोलत असते जास्त. बर बर. ह्याचं बाकीचं नियोजन कोण बघतं काय? नियोजन माझा भाव असतोय, अमोल पोळ असतोय. हां आणि परत अक्षय उतळे असतोय हा. शेतगावातून. परत विश्वजित जानकर असतोय. हां असते पोरं असते. बरं. थोडं तुमचं आता पायऱ्यासाठी तुम्ही म्हणला मगाशी थोडीशी अडचण येते म्हणला, तर थोडासा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगता का? नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगता का? 93 25 59 40 38. अच्छा. योगेश इंद्राव पोळ, अच्छा. खेराडी खेराडी विटा. खेराडी बेटाचं. बरं ठीक. आता हे थोडंसं पुढे एक वासरू दिसतंय, बैल दिसतोय, त्या बैलाची थोडीशी आम्हाला माहिती सांगा. आपला म्हणजे घरचाच आहे. हां ते तांबड्या त्या गिरचा आहे. हां. त्या पुन्हा आता सध्या म्हणजे शिकवणीसाठी ठेवलाय. बर बर त्याचे 2 गुलाल आहेत. बर. पहिला बरोबर आपल्या सुळेवाडीत आदत मध्ये 2 गुलाल आहेत. हां पण तसं होतंय परत आपल्याला ह्याला व्यायाम द्यायला म्हणा, हां हां. कोंड शिकवायला, अच्छा. त्यासाठी आपण स्पेशल ह्याला ठेवलाय. हां. सगळ्यांचं नियोजन आपल्याला काय करता येत नाही, अच्छा अच्छा. त्यामुळे एकाच बरं आता ह्यो दाती कसा आहे काय? सरदार साई दाते. आणि हा सरदार पण साई दातेचा आहे का? बर बर. शेज आता म्हणजे ह्यो बी वासर हे शिकवायला चांगला आहे. मग ह्यो आड्यात बी पळतोय. अच्छा. अरे शो ह्याला पायरा आला तर तुम्ही नेणार का ह्याला बी? शक्यतो कसं होतं नियोजन होत नाही ना, तर ह्याच बैलाचं नियोजन करता करता आम्हाला पुढे होते. बर बर. तर ह्यालाच जास्त मागणी हा. पायऱ्याला असत्या, हां त्यामुळं ह्याच्या मागं जास्त काय आम्हाला लागता येत नाही. बर बर बर. ह्यालाच घेऊन आम्ही पोहोचतो. अच्छा. बरं ठीक. आणि काय थोडीशी माहिती सांगता ना आम्हाला? थोडी काय नाही, आता मी शक्यतो म्हणजे बऱ्यापैकी किल्ला रोल ब्रिडिंगवरच काम चालू आहे माझं. कशी आपल्यापाशी टॉपची पायदात घेता येईल याकडे माझं लक्ष आहे. आणि भविष्यात म्हणजे माझ्या कोट्यावरची टॉपचीच पैदास इथं पाळलेली दिसणार. किल्ला ब्रिडिंगवरती माझं म्हणजे प्रयत्न आहे. हां जास्त म्हणजे टॉपची वासरं कशी पडतील आपल्या कोट्यावर, बर बर. आणि टॉपला कसं पळता येईल. मात्र माझ्यापासून जरी घेतलं तर ती टॉपलाच पळलं पाहिजे, का तर त्या लेवलची माझी पैदास आहे. म्हणजे हलकी पैदास मी घेतच नाही, ही माझं टार्गेट आहे. आता ती गाय बघितली तुम्हाला ती धरूनच देणार नाही, अच्छा आम्हालाच धरून देत नाही, ती दुसऱ्याला कोणाला धरून देणार आहे, असा विषय. अच्छा अच्छा. आणि बैल माझा लेवल आहे ना? ट्रेनिंगसाठी म्हणा, नवीन वासर म्हटला हां तर आजच्यात उचलून गुलाला घेऊन ठेवणारा बैल आहे आपला. आहे ना? म्हणजे ज्याला गट पास होत नाही त्याला डायरेक्ट गुलालात जेवढी दाखली म्हणजे गुलाल झालेला आहे ती बारकी बच्ची बघूनच मी गुलाल केलेला आहे. म्हणजे असं नाही की बाबा तो टॉपला पोहतोय हा. आणि त्याच्याबरोबर घरून गुलाल केलाय असं नाही. अच्छा. आता ह्यो मोठ्या बैलात कुठल्या पळलाय काय? मोठ्या बैलात नाही, का तर बघताय हे राहिलं शे क्षेत्र बी आता त्या म्हणजे राहिलं नाही कॅपॅसिटीचं. बर. म्हणजे आता हे कसं आहे, आपण फक्त नाद करतोय म्हणजे आपल्या बैल पोहतो हां आणि वासरासाठी बैल मागतात. बाबा तो एखादी हात लागा असं नाही, पण माहिती आहे त्याला बैल बाजूला असला की गाडी त्याने बाजूच्या वाल्यानं सोडायची गाडी, तेवढी त्याची पावर आहे. असं. आणि एखादा कोणी जरी आतल्या अंगाने नाडला हा. मग बैल त्याला दाखवून देतो मग अच्छा असं तेच दाखवून देतो. आम्ही काय त्याच्या मागं लागत नाही, पण आम्हाला माहित पण नसते. हा. बाबा परत सांगते ते की बाबा असं असं तुमची गाडी मारासाठी असं असं प्रयत्न चालला होता, बैल चालवूनच देतो. आता ह्या क्षेत्रात आता वायदीचं बी एक प्रमाण जास्त झालंय. हां त्याबद्दल काय सांगता ना माहिती? घेतली पाहिजे, पण हा. त्याला प्रमाण पाहिजे. हा. आपला बैल किती पोहोचतोय
हा. आणि त्याला किती मागवतो. हा. माणसाची परिस्थिती नाही. आज 5,000 देते ती, हा 10,000 कोण देतोय, कोण 20,000 देते. ते कोण कसं देतंय काय माहित नसते. हा आणि त्यांचा तळतळाट ते काय बेकार आहे. बर बर हा, जर बाबा माणूस पार्टी चांगली असली तर घ्या 2 रुपये. हा. पण जर पार्टी गरीब असली तर 2 रुपये कमी घ्यावं तर काय अडचण आहे. होय ना गरीबासाठी प्रयत्न केला चांगला होतो. बर बर ठीक आहे मंडळी. आणि आपल्या गरिबांसाठी मी असाच केलेलो आहे काही ठिकाणी. बर काही ठिकाणी मी 10,000 पण माहिती घेतली. पण ती वासरं जर बारीक असलं मला सांगा, हा. आणि जर माझी इच्छा नाही त्यावर घालायची तर मग त्याला 2 रुपये आपण मागतो मग असा विषय. नंतर बैलाची पण संधी आली, बैलाचा खर्च आहे. नाही आताच्या म्हणजे ह्या 2000 आता ही 26 चालू आहे. मागची बैल बी पळत होती पण तेव्हा खाद्य बी त्या मापाचं स्वस्त होतं. आता त्या मापाचं खाद्य राहिलं नाही आणि खाद्याचा खर्च मोठा आहे. हा म्हणून वायदी घेणं बी बरोबर आहे आणि एखादं प्रमाणात घेणं. प्रमाणात बी घेणं म्हणजे पाहिजे गरजेचं आहे. ते पण पाहिजे असं काय नाही. हा पण बाबांनो त्या बैलाची बाबांनो तुमचा खर्च काढा, त्या बैलाचा खर्च काढा, काय झाले हा कशाला पाहिजे. तुमच्या सगळे येणारे 2 वर्षाच्या पाणी झाला आणि 2 रुपये तुम्हाला 1,000-2,000 शिल्लक राहील तर काय झालं. लय मोठी अपेक्षा करून करत जात असतात तर पुढच्या जे तुमचं तळतळाट घेऊन काय करा असं महत्वाचं ते. मग ते आहे सगळे. ठीक आहे मंडळी, तुम्ही बघू शकता आणि पायऱ्यासाठी तुम्ही अवश्य नंबर दिलेला आहे, ह्या नासनी फोन करू शकता तुम्ही. धन्यवाद.